दुसऱ्या दिवशी असं काय होईल मला काय वाटलंच नव्हतं. नेमकं काय घडलं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घरातनं तर आवरून मी सकाळी 7 वाजता निघालोच होतो, पण रानाकडे जाताना असं चिखल झालं होतं की आज काय मला वाटलं नव्हतं की गडी आपल्या रानात ऊस तोडायला येते. गेल्यावर बघतोय तर काय सगळी गडी आपल्या आपल्या पातीला लागले होते. कालच्या 210 मुळ्या शिल्लक होत्या आणि आज पण आपल्याला बरंच माल तोडायचं होतं, पण पाऊस एवढं काल झालं होतं की मला काय वाटलंच नव्हतं की आपल्या रानात आज गडी येते. तोपर्यंत ट्रॅक्टर पण रानात आलं होतं आणि आज आपल्याला माल सगळा बाहेर काढायचा होता. 3-4 तास ऊस तोडल्यानंतर त्यांच्या घरातली पण आली होती. मित्रांनो, हिने आल्यानंतर पहिला ऊस सगळं बांधून घेते. एका खेपाचा माल सगळा तयार झाला आणि वेळ होती त्यांची जेवणाची. तोपर्यंत आपण एक असं दृश्य बघितलं मित्रांनो, आपल्याकडची जी बारकी मुलं आहेत ना, टीव्ही आणि मोबाईल हे सगळं असल्याशिवाय जेवण जातच नाही. तर कणाचं जेवण काय असते ते मी बघितलं. ह्यांच्या जेवणामध्ये आंबाडीची भाजी, बाजरीची भाकरी अशा पद्धतीचं जेवण होतं. तोपर्यंत काय आपल्याला डबल ट्रॅक्टर लावून कालचा माल सगळा बाहेर काढायला लागला. 300 मुळ्या आतून भरल्या आणि उरलेल्या 200-250 मुळ्या बाहेरून आपण ट्रॅक्टर एकदाच फुल्ल भरून घेतला. फायनली एवढं पाऊस पडून सुद्धा आपलं ही दुसरी खेप सक्सेसफुली बाहेर पडली आणि हा ट्रॅक्टर निघाला बघा कारखान्याकडे. मित्रांनो, आपल्या आडसालीची किती टन अवरेज पडते आपण नक्की बघूया.